ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राइब व लाईक करा। भाजप सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले, प्रणिती शिंदेंची टीका। मागील 10 वर्षात देशाचा कणा असलेल्या बळीराजा मेटाकुटीला आलाय। सत्तेतील भाजप सरकारने खतांचे भाव वाढवले, दुधाला भाव नाही, पीक विमा मिळत नाहीये, कांद्यासह शेतीमालाला भाव नाही, पाणी प्रश्न तर गंभीर आहे। यामुळे हे भाजपचे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले असल्याची घणाघाती टीका सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली आहे। प्रणिती या मंगळवेढा तालुक्यातील गाव भेट दौऱ्यावर आहेत। यावेळी प्रणितींनी सरकारवर हल्लाबोल केला। प्रणिती म्हणाल्या, आज महागाई प्रचंड वाढली आहे, इंधनाचे दर वाढल्याने शेतीची मशागत करणे परवडत नाही, खते महागली आहेत, त्या शेतमालास हमी भाव नाही, दुधाला योग्य दर नाही, त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झालाय। मंगळवेढ्यात पाणी प्रश्न गंभीर बनलाय। अशा अनेक समस्या असताना हे लोक निवांत सत्तेची मजा घेत आहेत। यांना जनतेच्या समस्येचं काहीच पडलेलं नाही। आज शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तर तिथे दाबली जातात, त्यांची गळचेपी केली जाते। भाजप काम करत नाही, यांच्याकडे विकासाबद्दल सांगण्यासारखं काही नाही, हे फक्त आश्वासन देतात। मागील 10 वर्षात त्यांनी फक्त खोटी आश्वासने देऊन मते घेतली। यंदा देखील हेच षडयंत्र रचलं जात आहे। आज लोकशाही वाचवणं काळाची गरज आहे, त्यामुळे काँग्रेसला निवडून द्या असे आवाहन यावेळी प्रणिती यांनी केले। प्रणिती यांनी आज बठाण, उचेमार्ग, धर्मगाव, ढवळ, शरदनगर, देगाव, घरनिकी, ममदाबाद, डोंगर गावाला भेटी दिल्या। यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, दिलीप जाधव, दादा पवार, अमोल म्हाणे, महिला तालुका अध्यक्ष जयश्री कौचाळे, शिवशंकर कौचाळे, पांडुरंग मेहरकर, सैफन शेख, बापू अवघडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते।